याच संदर्भात चर्चा करणार आहोत। मला जाणून घ्यायचं आहे, मतदानाचा हा टक्का समाधानकारक म्हणावा लागेल? नाही, समाधानकारक पेक्षा जास्ती चांगला आहे। त्याचं कारण असं की वर्षानुवर्ष निवडणुका कव्हर केल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये साधारणपणे 5 ते 6% मध्ये मतदान बहुतांश केंद्रांवर दिसतं। परंतु विदर्भामध्ये सार्वत्रिक आवाहन असंच केलं गेलेलं आहे की तुम्ही पहिल्या 2-4 तासातच जास्तीत जास्त मतदान करा आणि त्यामुळे एक मतदारसंघ वगळता म्हणजे जिथे 6% मतदान झालंय बाकी सगळीकडे ते 7 किंवा त्याच्यावर झालेलं दिसतंय आणि याचा अर्थ थोडासा मतदानाचा टक्का आता पहिल्या 2 तासात या 5 मतदारसंघात जास्ती दिसतोय। ॲव्हरेज जेवढं होतं दर पहिल्या 2 तासात त्याच्यापेक्षा आणि या पुढच्या 2 तासातही कदाचित जास्त होईल कारण आत्ता रांगा लागलेल्या आहेत। परंतु उन्हाचा फटका जसा बसेल आणि उन्हाची झळा वाढतील त्यावेळेला ते थोडं कमी होईल आणि शेवटच्या 2 तासात अर्थातच वाढेल आणि जसं नितीन गडकरींनी आत्ता सांगितलं की 75% व्हावं असं आम्ही टार्गेट ठेवलं आहे। त्यामुळे टक्का वाढेल असं आत्ता तरी वाटते प्राथमिक अंदाजानुसार। राजूजी, हा जो मतदानाचा टक्का जर आपण बघितला तर मला वाटतं 55-60% व्हायला काही हरकत नाही। कारण जर आपल्याला 75% जर बघायचं झालं तर मग पहिल्या 2 तासामध्ये जवळजवळ 15 ते 20% मतदान होणं अपेक्षित आहे, 15% तरी। त्याच्यामुळे 8-9% आपण जाऊ शकत नाही कारण मधला जो पिरियड आहे ह्या विदर्भातला हा पूर्णपणे गरम असल्यामुळे आणि तापमान वाढल्यामुळे लोक किंवा महिला ज्येष्ठ नागरिक बाहेर पडणं थोडं मुश्किल आहे नागपूरमध्ये। आणि आत्ता पण आम्ही होतो तिथे प्रचारात दुपारच्या वेळामध्ये पब्लिक रस्त्यावर पण दिसत नाही। त्याच्यामुळे तो जो पिरियड जर आपण काढला तर शेवटच्या ज्या 2 तासामध्ये जे वाढेल मतदान ते बघता हे 55-60 जाईल असं वाटतं। 75 जायला म्हणजे मग खूपच सुरुवातीच्या ह्याच्यात मतदान होणं अपेक्षित आहे आणि दुपारच्या वेळात पण होणं अपेक्षित आहे। पण ते आता कितपत वाढेल तापमान वाढल्यामुळे त्याच्यामुळे शंका आहे। 55-60 जाणं अपेक्षित आहे आणि 55-60 जाऊ शकतं तेवढं। विश्वासजी, तुम्ही मगाशी म्हणत होतात की 65% पेक्षा जास्त मतदान होईल असा अंदाज गडकरींनी पण व्यक्त केला। तुम्ही देखील नागपूरचे आहात, साधारणतः काय चित्र राहील? हा 60%वर नक्कीच जाईल। त्याचं कारण असं आहे की मतदार हा अतिशय उत्सुक आहे या आजच्या दिवसाची वाट पाहायला। कारण या मतदारांनी 2014ला जे काही कमिटमेंट्स मोदीजींनी दिले होते ते कमिटमेंट त्यांनी पूर्ण केले किंवा करू शकतात हे त्यांना पहिल्या 5 वर्षात लक्षात आलं। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी अतिशय महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेऊन काही काही गोष्टी फुलफिल देखील केल्या। मग ते 370 असो, ट्रिपल तलाक असो, 35A असो किंवा राम मंदिर निर्माण असो। त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींना परत का निवडून द्यायचं आहे मोठ्या संख्येने त्याचं कारण हेच आहे की उर्वरित जो अजेंडा आहे म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर आपली आर्थिक सत्ता म्हणून पुढे आणणं आहे, तर जागतिक स्तरावर आपल्याला अजून पुढे जायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अजून गावागावांपर्यंत पोहोचवायचं आहे, मग ते विजेचं असो पाण्याचं असो हे सगळं कामं जर करायची असतील तर मोदीजींना निवडून देणं आवश्यक आहे। दुसरं, मोदीजींचे तरुणांमध्ये प्रचंड असं एक प्रकारची लोकप्रियता आहे आणि हे वाटच बघतात आहे। विशेषतः जे 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेले आहे त्यांना मतदान करायचं आहे आणि 18 वर्षाचे जे लोक आहे हे साधारणतः गेल्या 10-12 वर्षापासून मोदीजींना बघताय। म्हणजे त्यांना समज आल्यापासून त्यांना एकच नेता पाहिजे, तो म्हणजे मोदीजी। त्या तरुणांमध्ये हे मतदान वाढणार आहे। चर्चा करतच राहू।